चला तर मग सुरुवात करूया. दिवाळी सप्ताह 4 राशींना सर्व उत्तम वरदान, लाभच लाभ आणि पदोपदी पैशामध्ये वाढ. लक्ष्मी कुबेर शुभच करतील. कालपासून वर्षातील मोठा सण दिवाळी सुरू झाली आहे आणि 29 ऑक्टोबर रोजी बुध वृश्चिक राशीत प्रवेश करेल. अन्य ग्रहस्थिती अशी गुरु आणि हर्षल वर्षभेत मंगळ कर्क राशीत, तर केतू कन्येत, रवी बुध तुळ राशीत आहेत. मंगळवारी बुध वृश्चिक राशीत शुक्राशी युती करेल. प्लुटो मकरेत, शनी कुंभेत आहेत आणि राहू व नेप्ट्यून मीन राशीत आहे. चंद्राचे भ्रमण सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीतून राहील आणि 28 ऑक्टोबर रोजी रमा एकादशी व दिवाळी वसुबारस होती आणि 29 रोजी प्रदोष व धनत्रयोदशी आहे आणि 31 रोजी नरक चतुर्दशी अभंगे स्नान आहे. 1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन अभंगे स्नान, 2 नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदा अभंगे स्नान आहे आणि 3 नोव्हेंबर रोजी भाऊबीज सुद्धा आहे. दिवाळीत बुध ग्रह विशाखा नक्षत्रात विराजमान झाला आहे, तर गुरु आणि स्वाती नक्षत्रात आहे. तसेच शुक्र आणि मंगळ नक्षत्र परिवर्तन करणार आहेत. 27 ऑक्टोबर रोजी शुक्र ज्येष्ठ नक्षत्रात तर 28 ऑक्टोबर रोजी मंगळ पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहे, तर 29 ऑक्टोबर रोजी बुध वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत शुक्र विराजमान असून लक्ष्मीनारायण योग जुळून येणार आहे. तसेच 30 ऑक्टोबर रोजी नेपच्यून ग्रह पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यंदा दिवाळी आठवडाभर असणार आहे आणि दिवाळीचा हा सप्ताह कोणत्या राशीसाठी कसा ठरणार असेल, आपण 12 राशीचं जाणून घेऊया. दिवाळीचा काळ मेष राशीसाठी सकारात्मक व यशस्वी असण्याची संभावना आहे. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर त्यात यश मिळू शकते. व्यापारात अपेक्षित लाभ सुद्धा मिळेल आणि प्राप्तीचे नवीन मार्ग सुद्धा मिळून आर्थिक स्थितीत तुमच्या सुधारणा होऊ शकते. कुटुंबियाच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी सुद्धा मिळेल आणि मुलांना आपले विचार सुद्धा पटू शकतील. प्रेम संबंध प्रगल्भ होऊन सौख्य प्राप्ती सुद्धा होऊ शकते. प्रेमिकेशी जवळीक वाढवू शकते आणि एखादी मोठी भेटवस्तूसुद्धा तुम्हाला 100% मिळू शकते. वर्षभर राशीसाठी दिवाळीचा कालावधी मोठ्या जोशात घालवावा लागेल. कोणतेही कार्य घाईघाईत करू नये. लहान सहान समस्या व व्यक्तिगत जीवनातील जबाबदाऱ्या असून मित्राचा सहवास आनंदित करेल. कार्यक्षेत्री लोकांच्या गोष्टीकडे लक्ष देण्याऐवजी कामावर लक्ष केंद्रित करावे. युवकाचा बहुतांश वेळ मस्ती करण्यात व्यतीत होईल. परीक्षा व स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनत करूनच यश प्राप्त होईल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आता मिथुन रास समस्या व आव्हानांना सामोरे जाऊ लागू शकते. आव्हानाने आपले धाडस वाढवण्यासाठी असतील आणि कार्यक्षेत्री अतिरिक्त जबाबदारी येऊ शकते. एखाद्या मोठ्या योजनेत आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञ व्यक्तीचा सल्लाच घ्यावा. नोकरी करणाऱ्या महिलांना घर व कार्यालय यांच्यात समन्वय घडवण्यात अडचणी येऊ शकतात. कारकीर्द व व्यापाराच्या दृष्टीने काही समस्या निर्माण झाल्या तरी उत्तरार्धात गोष्टी मनाप्रमाणेच विकसित होतील. कुटुंबियाच्या भावनांचा विचार करावा. प्रेमिकेच्या भावना व अपेक्षा समजून घेण्याचा सुद्धा तुम्ही प्रयत्न करावा. कर्क राशी ध्येयास प्राधान्य द्यावे लागेल. काम पूर्ण करण्यासाठी स्वतःला समर्पित करावे लागेल. अनावश्यक विलंब किंवा अस्थायी स्थगित देऊ नये. कार्यक्षेत्री नेता बनण्याचा प्रयत्न करू नये. वरिष्ठ व कनिष्ठ यांच्या सहकार्याने काम केल्यास यश प्राप्तीसुद्धा होऊ शकते, याची जाणीवसुद्धा ठेवावी. कालांतराने कार्यक्षेत्र, व्यापार व इतर क्षेत्रात चढ उतार संभवतात. खूप परिश्रम करत असाल तर व त्याचा परतावा कमी मिळत असेल तर काहीसे निराश होण्याची संभावना आहे. परीक्षा व स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभ्यासात विशेष लक्ष लागणार नाही. वैवाहिक जोडीदाराशी समन्वय काहीसा कमी होऊ शकतो. एखादा जवळचा किंवा दूरवरचा प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास मनोरंजकात्मक व आरामदायी होऊ शकतो. पुढची रास आहे सिंह. दिवाळीचा सप्ताह सुख, शांती व लाभ देणारा आहे. प्रलंबित कामांना मित्र किंवा प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. व्यवसाय विस्तार योजनेसह प्रगती करेल. उत्तरार्धात सुख सोयीशी संबंधित वस्तूंची खरेदी करताना खिशाकडे लक्ष द्यावे लागेल. कार्यक्षेत्री मान सन्मानात वाढ सुद्धा होईल. वरिष्ठ कामाची प्रशंसा होईल. आईवडिलांचे सहकार्य व सौख्य प्राप्त होईल. कुटुंबात एखादे मंगल कार्य होण्याची संभावना सुद्धा आहे. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवाल. वैवाहिक जोडीदाराशी उत्तम समन्वय
व साधू शकाल. एखादी चांगली बातमीसुद्धा तुम्हाला मिळू शकते. पुढची रास आहे कन्या. दिवाळीचा काळ मिश्र फलदायी आहे. कार्यक्षेत्री कामाचा भार जास्त असेल. पुत्रता करण्यासाठी परिश्रम वाढवावे लागतील. व्यवहारात व व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवून आणावा लागेल. असे करण्यात यशस्वी झाला तर आपली अवघड कामे वेळेवर पूर्णसुद्धा होऊ शकतील. कुटुंबाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेताना कुटुंबियाच्या भावना, अपेक्षा समजून घ्याव्या लागतील. प्रेमिकेच्या व्यक्तिगत जीवनात जरुरीपेक्षा जास्त हस्तक्षेप करणे टाळावे, अन्यथा संबंधात काहीशी कटुता येऊ शकते आणि दाम्पत्य जीवन सुखद होण्यासाठी जोडीदाराच्या गरजा समजून घ्याव्या लागतील. व्यक्त कर्मातून त्यांच्यासाठी थोडा वेळसुद्धा काढावा लागेल. आता पुढची रास आहे तूळ. एखाद्या कामात मिळालेले यश आनंदास कारणीभूत ठरेल. कारकीर्द किंवा व्यवसायानिमित्त दूरचे प्रवास करण्याची संधी मिळेल. मित्राचे विशेष सकारात्मक सहकार्य मिळेल. पसंतीच्या ठिकाणी बदली किंवा पदोन्नतीची इच्छा पूर्ण होऊ शकते. कोणत्याही योजनेत आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी विशेष काळजी घेऊन त्यात असलेली जोखीम नीट समजून घ्यावी. असे असले तरीही लॉटरीपासून दूर राहणे हितावह होईल. कुटुंबियाच्या सहवासात हसत खेळत वेळ घालवण्याची संधीसुद्धा मिळेल. वैवाहिक जोडीदारासह अचानकपणे फिरायला जाण्याचा बेत ठरू शकतो आणि प्रेमिकेच्या भावनांचा सन्मान करावा. पुढची रास आहे वृश्चिक. आगामी काळ काहीसा आव्हानात्मक असू शकतो. जास्त धावपळ करावी लागू शकते. सर्व समस्या दूर होऊन अपेक्षित यशसुद्धा मिळेल. कंत्राटावर काम करणाऱ्या व्यक्तीसाठी शुभ फलदायी आहे आणि कार्यक्षेत्री स्तरावर आपले विचार लादू नका. सहकार्यांशी मिळून मिसळून कामे करावीत, अन्यथा समस्यांना सामोरे जावे लागून त्यात आपली प्रतिष्ठा मलिन होऊ शकते. प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल आणि दिनचर्या योग्य ठेवून आहारावर विशेष प्रमाणात नियंत्रण ठेवावे. दाम्पत्य जीवनातील गोडवा टिकून राहील. आता पुढची रास आहे धनु. वेळेचे व आर्थिक गोष्टीचे योग्य नियोजन करावे लागेल. संभावित समस्या टाळण्यासाठी सतर्क राहावे लागेल. घराच्या दुरुस्तीसाठी किंवा सुखसोयीशी संबंधित वस्तूची खरेदी कराल तेव्हा खिशाकडे लक्ष द्यावे लागेल, जेणेकरून नंतर उधारी करावयास लागू नये. मित्र व नातेवाईक ह्यांच्यासोबत राहावे. आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. दिनचर्येतून थोडा वेळ योगासन व ध्यानधारणेसाठी काढावा. वैवाहिक जोडीदाराशी प्रेम व सामंजस्य टिकून ठेवावे. आता पुढची रास आहे मकर. सावध राहून वाटचाल करावी लागेल. मोठे नुकसान होण्याची संभावना असल्याने आळस व बेपावी टाळावी लागेल. व्यवसायात तीव्र स्पर्धेस सामोरे जाऊ लागू शकते. फायद्यासाठी इतरांचे नुकसान करू नये. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. जमीन, घर, वाहन इत्यादीची खरेदी करताना स्वकीयाचा सल्ला घेऊन संबंधित विषयावर विचारपूर्वक निर्णय घ्यावा. प्रेमीजनांना एखादी महिला मित्र मदत करू शकेल. सर्वांना बरोबर घेऊन वाटचाल करावी लागेल. वाणीवर संयम ठेवावा. कटू शब्द टाळावेत. दाम्पत्य जीवनातील गोडवा टिकून राहील. कठीण प्रसंगी जोडीदार आपल्या पाठीशी राहील आणि कुटुंबातील एखाद्या वयस्कर व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी आपणास वाटू शकते. आता पुढची रास आहे कुंभ. कुंभ राशीच्या दिवाळीचा काळ सामान्यतः आहे आणि कमकुवत बाजू शत्रूसमोर उघडणे करणे टाळावे, अन्यथा ते त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. मित्राचे पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेताना कुटुंबीय पाठीशी राहतील. बहुतांश वेळ धार्मिक सामाजिक कार्यात व्यतीत होऊन मान प्रतिष्ठेत वाढ होईल. प्रवास सुखद व लाभदायी होईल. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीची ओळख संभवते, ज्याचा उपयोग भविष्यात एखादी लाभदायी योजना आखण्यास होऊ शकतो. प्रेम संबंध दृढ करण्यासाठी परस्पर समन्वय साधावा लागेल. आता पुढची रास आहे मीन. मीन एक पाऊल मागे जाऊन 2 पावले पुढे जाण्याची संधी संभवत असल्याने कोणत्याही प्रकारचा संकोच बाळगू नये. ऊर्जा व वेळ योग्य दिशेत नेले तर कार्यात निश्चितच यशस्वी होऊ शकाल. एखाद्या प्रिय व्यक्तीच्या आगमनाने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. व्यवसायात अपेक्षित लाभ मिळवू शकाल. परीक्षा स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमीसुद्धा मिळू शकते. महिलांचा बहुतांश वेळ पूजापाठ किंवा धार्मिक प्रवृत्तीत व्यतीत होईल. प्रेम संबंध प्रगल्भ होईल आणि प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची एक संधी मिळेल आणि वैवाहिक जोडीदाराशी आपण उत्तम समन्वय साधू शकाल. शुभ दीपावली. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.